गाव तिथे उद्योजक अभियानाचा सांगलीतून ऐतिहासिक प्रारंभ। ग्रामीण उद्योजकतेला मिळणार नवे बळ। ग्रामीण भागात शाश्वत उद्योग आणि रोजगार निर्मितीच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर तर्फे आयोजित गाव तिथे उद्योजक या महत्त्वाकांक्षी अभियानाचा पायलट प्रोजेक्ट प्रारंभिक कार्यशाळेचा सांगलीत आज मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला। या ऐतिहासिक कार्यशाळेला प्रशासकीय अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उद्योजक आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी मानगावे साहेब यांनी सांगितले की गाव तिथे उद्योजक ही संकल्पना केवळ एक प्रकल्प नसून ती प्रत्येक गावात स्वावलंबनाची नवी क्रांती आहे। या माध्यमातून आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेला जागतिक दर्जाच्या इकोसिस्टीमशी जोडत आहोत। यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे साहेब यांनी प्रशासनाच्या वतीने या पायलट प्रोजेक्टला पूर्ण सहकार्य दर्शवत जिल्ह्याच्या विकासासाठी अशा उपक्रमांची गरज आहे असे आपल्या भाषणात अधोरेखित केले। शासकीय योजना आणि उद्योग विचार मंचचे मार्गदर्शन। या कार्यशाळेत जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आणि MIDC सांगलीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा जाधव बिरजे यांनी शासकीय योजना आणि उद्योगांसाठी उपलब्ध पायाभूत सुविधांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर आणि उद्योग विचार मंचचे प्रमुख रामेश्वर पवार यांनी तरुणांमध्ये उद्योजकीय मानसिकता रुजवण्यावर आपल्या भाषणातून भर दिला। ग्रामीण उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी सेल्को फाउंडेशनच्या प्रतिनिधी रुचाली मये यांनी टेक्नॉलॉजी याविषयी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाची प्रस्तावना जॅकफ्रूट किंग FEOचे मिथिलेश देसाई यांनी केली। अमित पाटील यांनी उद्योजक आणि संस्था नोंदणी या विषयावर तांत्रिक माहिती दिली। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर बालचंद्र पाटील व सर्जनाव नलवडे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। या प्रसंगी चितळे उद्योग समूहाचे श्री गिरीश चितळे यांनी विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन आणि समन्वय शांतिकुमार पाटील यांनी केले। अखेरच्या सत्रात वक्ते आणि उपस्थित सहभागी यांच्यात झालेल्या प्रश्नोत्तराच्या खुल्या चर्चेत भावी उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। सांगलीतून सुरू झालेला हा पायलट प्रोजेक्ट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक यशस्वी रोल मॉडेल ठरेल असा विश्वास या कार्यशाळेत सर्व मान्यवरांनी व्यक्त केला। यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अण्णासाहेब पाटील, संदीप सुतार आणि इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते।